नमस्कार, रंग, धमाल, खूप सारा उत्साह. हो ना? धुलीवंदन म्हटलं की हेच सगळं आपल्या डोळ्यासमोर येतं. पण आपण कधी विचार केला आहे का की या रंगांच्या मागे, या मस्तीच्या मागे एक एक खूप जुना हजारो वर्षांचा इतिहास लपलेला असू शकतो? चला, आज आपण तोच इतिहास जरा उलगडून पाहूया. म्हणजे धुलीवंदन म्हणजे फक्त रंगांनी खेळणं इतकंच आहे का की ह्यामागे काहीतरी खोलवरचा अर्थ आहे? तर या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ना आपल्याला एका पौराणिक कथेत शिरावं लागेल, जी कथा ह्या सणाचा खरा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल. आता बघा, धुलीवंदनाचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला एक रात्र मागे जावं लागेल, होळीच्या रात्री. कारण धुलीवंदनाचा जो आनंद आहे ना, तो होलिका दहनाच्या त्या अग्नीतूनच जन्माला येतो. या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या करताच येत नाहीत. तर या कथेच्या केंद्रस्थानी आहेत एक वडील आणि एक मुलगा. एका बाजूला आहे अहंकारी राक्षस राजा हिरण्यकश्यपू, ज्याला वाटतं की तोच देव आहे, सगळ्यांनी त्यालाच पूजावं. आणि दुसऱ्या बाजूला आहे त्याचाच मुलगा प्रल्हाद. त्याची श्रद्धा ती आहे फक्त भगवान विष्णूंवर, आणि याच श्रद्धेमुळे त्यांच्यात एका मोठ्या संघर्षाची ठिणगी पडते. आपल्याच मुलाची भक्ती संपवण्यासाठी हिरण्यकश्यपू अक्षरशः कोणत्याही थराला जायला तयार होता. त्याने ह्यासाठी मदत घेतली स्वतःच्या बहिणीची, होलिकेची. आता होलिकेला एक वरदान होतं की अग्नी तिला जाळू शकत नाही, आणि ह्याच वरदानाचा गैरवापर करून प्रल्हादाला संपवण्याचा एक एक भयंकर कट रचला गेला. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. चिता पेटली आणि तिथेच एक चमत्कार घडला. ज्या होलिकेला वरदान होतं तीच त्या आगीत जळून खाक झाली, आणि प्रल्हाद, तो तर आपल्या अढळ श्रद्धेच्या जोरावर त्या अग्नीतूनही अगदी सुरक्षित बाहेर आला. आणि हाच या कथेचा आणि होलिका दहनाचा खरा संदेश आहे. वाईटावर चांगल्याचा विजय. आपण जी होळी जाळतो ती खरं तर फक्त लाकडांची नसते. ती आपल्या आतल्या अहंकाराची, द्वेषाची आणि सगळ्या वाईट विचारांची होळी असते. पण थांबा, कथा येथे संपत नाही. होलिका दहन झालं, पण त्यानंतर येणाऱ्या पहाटेचं काय? त्या पवित्र अग्नीच्या राखेमधूनच हा धुलीवंदनाचा उत्सव कसा सुरू झाला हे समजून घेणं खूपच इंटरेस्टिंग आहे. आज आपण रंग खेळतो, बरोबर, पण या सणाच्या मूळ नावातच त्याचा खरा अर्थ दडलेला आहे, धुलीवंदन. धुली म्हणजे धूळ किंवा राख, आणि वंदन म्हणजे नमन करणे, नमस्कार करणे. हो, होळीच्या त्या पवित्र राखेला वंदन करणं हा या दिवसाचा मूळ विधी होता. आणि ती राख लावण्यामागे एक खूप सुंदर कल्पना आहे. कल्पना अशी की आपल्यातले सगळे वाईट विचार, अहंकार, मतभेद, सगळं काही त्या अग्नीत जळून गेले आहे. आता जे काही उरलं आहे ती आहे फक्त शुद्धता. आणि याच शुद्ध भावनेने आपण एका नव्या दिवसाची, नव्या नात्यांची सुरुवात करायची आहे. आणि जेव्हा प्रत्येकजण अशा सकारात्मक भावनेने एकत्र येतो, तेव्हा या सणाला एक वेगळंच सामाजिक महत्त्व मिळतं. म्हणजे हा सण फक्त वैयक्तिक शुद्धीचा राहत नाही, तर तो सामाजिक एकतेचा उत्सव बनतो. खरं तर हा एक असा दिवस आहे जिथे कोणी लहान नाही, कोणी मोठं नाही, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही. रंगांच्या खाली सगळे चेहरे सारखेच दिसतात. हेच तर खरी सामाजिक एकता आहे. आणि गंमत म्हणजे पूर्वीच्या काळी हे रंग फुलांपासून, हळदीपासून, म्हणजे पूर्णपणे नैसर्गिक गोष्टींपासून बनवले जायचे, जे त्वचेसाठीही फायदेशीर होते. म्हणजे उत्सव आणि आरोग्य दोन्ही एकत्र. तर या सगळ्याचा अर्थ काय? या रंगांमधून, या कथांमधून आपण नेमका कोणता विचार आपल्यासोबत घेऊन जायचा? या सणाचा खरा, मूळ संदेश काय आहे? धुलीवंदनाचा खरा संदेश आपल्याला 3 शब्दांत सांगता येतो: नाश, सुरुवात आणि एकता. वाईट विचारांचा नाश, नव्या सकारात्मकतेची सुरुवात, आणि सर्व भेद विसरून एकतेचा उत्सव. हा फक्त रंगांचा नाही, तर नात्यांचा, भावनांचा आणि माणुसकीचा सण आहे. आणि याच सुंदर विचारांसोबत सर्वांना धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा.